उद्योग जगतात मानाचे स्थान मिळालेले बाबा कल्याणी आता कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर त्यांच्या सख्ख्या बहिणीकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुगंधा हिरेमठ यांनी पुणे दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केलेल्या आरोपांनी कल्याणी कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले आहेत. त्यांच्या मते बाबा कल्याणी यांनी आईच्या समाधीच्या मुद्द्यावर न्यायालयात दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. त्यानुसार एकीकडे केशवनगरमधील जमिनीवर हक्क सांगणारे बाबा आता मात्र ती जमीन कंपनीच्या नावावर असल्याचे म्हणत आहे. हे विरोधाभास कोर्टाची फसवणूक करण्यासाठी असल्याचा ठपका सुगंधा यांनी ठेवला आहे. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या सुनावणीत कल्याणी यांनी समेटाचा प्रस्ताव दिला होता आणि सांगितले की काशीच्या मठात शिवलिंग स्थापनेद्वारे आईला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. मात्र हिरेमठ दाम्पत्याने स्वतः काशीला जाऊन पाहणी केल्यानंतर समाधीसारखे काही नसल्याचे उघड झाले. बाबा कल्याणी यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की सर्व धार्मिक विधी मार्गदर्शनानुसार पूर्ण झाले आहेत आणि सर्व भावंडांमध्ये चर्चा अपेक्षित होती. आता या आरोपांमुळे कल्याणी कुटुंबीय वाद विकोपाला गेला असून 27 जूनच्या पुढील सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सुगंधा हिरेमठ यांच्या न्यायालयात केलेला स्पष्ट आरोप आणि बाबांचा त्याच्यावर बचाव यामध्ये सत्य काय आहे हे न्यायालय ठरवेल. अशा बातम्यांसाठी फॉलो करा न्यूज डॉट्स पुणे.